तुला काही कळतं का ग? काय गरज होती ऐकून घ्यायची एवढी? तो बाहेरचा माणूस होता बाजारामध्ये त्या माणसाने केवढा लोकांना देखत बडबड करत होता तो. तुला कळत नाही अशी तर एवढी गावामध्ये वाघीन ट्याव 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 करत फिरती ते तुझ्या तोंडातून आवाज नाही निघाला. खाली मान घालून ऐकून घेतलं. काय झालं सुगंधा? अहो जालू भाऊजी आम्ही बाजारामध्ये गेलो तिथे एक माणूस हिला बडबड करत होता. अहो इतकी बडबड केली सगळे लोक तोंडाकडे बघत होते ही बाई गपचूप बसून ऐकत होती. नाही ते होतं नवऱ्याचं डोकं खाती गावातल्या लोकांचं डोकं खाती याचं नाव घे त्याचं नाव घे आणि तिथं एवढं ऐकून घेतलं. मीच बोलली त्याला किती काय पारी द्यायची नाही एक उरफाटी हाताची ठेवून त्याला एका फटक्यात खाली मस्त तोंड पाहत होती तिथं बी. अहो मला सांगा कुठं पण तोंड सोडायचं का? कुठं सोडायचं म्हणजे घरी बरं सुटत तिथं गेल्यावर गब्बिली मांजरी वाणी. अहो मी गावाला अशी वाघीण आहे. अगं काय कामाची ती वाघी त्या माणसाला बोलायचं ना तिथं. मी नसते तर काय केलं असतं मार खाऊन घरी आली असती का? अहो बाजारात काय बोलायचं मी एकटी बाई हा तुम्ही पण एकटं आणि कशाला उगाच नादी लागायचं मी होती माणसाच्या? म्हणून बरं झालं. त्याला इतकं झाडलं ना तुम्हाला सांगते. परत तो बारी जरी दिसली ना तिथं तुमची तो बडबड नसतो गर्दीला. खरे सुगंधा तू आहे ना वाघ्याची ना वाघीनच आहेस. अरे आपल्याला कोणी असं बोललेलं सहन नाही होत बाई. चपलीने आणला असता त्याला मी. जिथं व्हायचं तिथंच वाघ व्हायचं असतं आणि जिथं मांजर व्हायचं तिथं मांजर व्हायचं असतं. असं काही नसतं. ते ना सुगंधाच्या कुणी नादाला नाही लागत. तुला दिसतं कधी गावामध्ये कुणी आपल्याकडे नजर वरती करत नाही. शेवटी मी आहे. सुगंधाचं नाद नाही करायचा पारे गावात. इथं बी वाघिनी आणि तिथं बी वाघीन. तो आहे आपली बिली मांजर. कुठं गेली का बिली मांजर होती. आपल्याला तर एवढं सहन नाही होत आणि इथं चाललं एवढं ऐकून घरी आली. आपल्याला नाही पटलं पाहिजे. अहो तिथं मरणाची माणसं होती तुडवलं असतं तर काय केलं असतं मी? कसं काय तुडवलं असतं? मी नव्हती तुझ्यासोबत. तू हसता उचलायचा होता त्याच्यावर फक्त. मग बाकीचं बघितलं असतं काय करायचं. सगळं बघून घेतलं असतं सुगंधानी. बरं जाऊ द्या. घाबरतच नाही जरा बी. काय घाबरायचं? चालले मी घरी. पण मग सर तुला खरं सांगू का हे असं नको वागत जाऊ. मी नसत काय केलं असतं एकटीने. झालं भाऊजी समजून सांगा. काय नाही चालायचं तिचं घरातच चलन घरातले वाघीन होईल. आणि तुमचं काय आहे हो? लय त्यांचं गुणगान गात होता. बायकोचं नाही कधी एवढं गुणगान गायलं. काय गुणगान गात होतो? राहती ती तशी रांगड्यावानी वाघिनी सारखी त्याच्यामुळं गात होतो गुणगान. तुला तर खापायचंच नाही बघ कधी. काय बघ ती चल वट. शिट्टी कोणी वाजवली कडे? तेजस काय म्हणता करे तुला काही लाज वाटते का? तुम्ही काय बोलताय? झालं काय? झालं काय काय? अरे मी तुला इतकं चांगलं समजत होते ना पण असलं हे असं बघितलं शिट्ट्या बिट्ट्या मारताना माझ्या डोक्यातच गेला तो. अरे गावातलं माणूस आहे जरा नीट वागत जाय. मी काय फोर्स होले का शिट्ट्या मारायला? वहिनी तुम्ही काय बोलताय? काय काय बोलता का? शिट्टी वाजवली? तू वाजवली? काय झालं झालं काय? अगं तुला काय सांगू रुपये मी रस्त्याने चालली होती इतक्या जोरात शिट्टी वाजवली. तू सांग तोंडाकडे बघून वाटतं का हा एवढं चपडी जाळे करत असं कुशल बाई माणसाला बघून शिट्ट्या मारतो? वाटतं का तुला ते? अहो तुम्ही काय बोलता सुगंधा वहिनी? शिट्टीचा माझा काय संबंध? मी खात बसलो इथं. काय तेजस मग मला आवाज कुठून आला? तुम्हाला किती चांगला पोरगा समजत होते. अहो तुमच्यासाठी पोरगी बघणार होते मी. अहो अहो तुम्ही काय बोल राहिले? तुम्हाला समजते का? मी काय बोल राहिले? शिकले सवरले बोल मी शिट्ट्या वाजवल का तुम्हाला बघून? तेजस मला ऐकायला आलं तू शिट्टी वाजवली. अरे बापरे जरा ना बापरे थोडंसं बापरे. व्यवस्थित वागत जा तुला पहिलेच सांगते. सुगंधा वहिनी तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती हो. म्हणजे माझ्यासारख्या माणसावर डाऊट घेताय. काय नाही तुला मी लई चांगलं पोरग पण काय नाही तुम्ही बिघडला पाक. श्याम भाऊजीच्या नादी लागून बिघडला. लय अवघड आहे ग बाई. लग्न होत नसतं आता. अरे ऐकून तर घ्या रे, काय बोल. आता येतात संपित आणला भो. काय 5 रुपयाचं नाही आणला तर उपकार करतो होई. लागला सांगायला मला. आता कोण शिट्टी वाजवली? अजून नाही जा संपलीत. हो झालं भाऊजी. काय काय झालं? तुम्हाला काही लाज वाटते का? कशाची लाज वाटली? बसलो तर आम्ही इथं ला- ठीक आहे शिट्टी कोणी वाजवली आता? वा? शिट्टी थोबाड वासून इथं बसता गावाच्या कोपऱ्या कापऱ्याला आणि शिट्ट्या वाजवता बाहेर ना. तुम्हाला काही कळतं का? येड लागला काय सुगंधा तुला? याड लागलं काय? मग शिट्टी कोणी वाजवली आता? आम्ही- ए बाई तुझ्या नवऱ्याला हे समजून सांग. मी रस्त्याने चालले तर शिट्ट्या वाजत होता आता बी. लाज वाटते का? जरा तरी लाज वाटते? बघ ना. सुगंध ताईला शिट्टी मारता. ए पारे मी कशाला शिट्टी मारू? मग कोणी ठीक आहे? मारली? मग आपण शिट्टी मारली. आमचं चालू होतं मग? वहिनी. आम्ही नाही मारली शिट्टी. ए ठीक आहे तू तर शांतच बस. आणि तू मग पण माहिती मला कसे आहेत म्हणून. कसे येत म्हणजे काय आम्ही शिट्ट्या मारतो काय? ते ना तेच ना. तुम्ही मला पहिलेच सांगत्या या असं परत मला चालता येतं त्या सुट्टी जर मारले ना मग बघा तुम्ही ए, आता खालूनच काढून चांगली बळं समजून सांग जरा नवऱ्याला. अक्कल हाय का जरा तरी? या ह्याच्यासाठी येता का गावात फिरायला लोकांच्या बायांना शिट्ट्या मारायला? ए जाल्या तशाला शिट्टी मारली रे वहिनीला. ज्ञान गेलं काय ते फाटका टाकू आत.
मा देखता पुढं खात होता मा बायको देखता म्हणतो मी शिट्टी मारली. अरे दम्मतीली मी बघितले का? गंमत जर शिट्टीचं मारली असेल ना का तुम्ही बी मारली? हा ठीक आहे तोच मारली. वहिनी मी बळच भांडणं नाही आणीत. हा ताई ना तर आळ घेऊ मायवर ये. मारले असेल तुम्ही ते आले आम्हाला भांडायला. डिपुटीला नाव सांगे ना हाय ते खाणं पिणं सुद्धा बंद करायला हवीन. माझ्या नवऱ्याला काय पण वाईट साईड शिकवू नका आणि जरा ना माणसासारखं वागायला शिका. का हो तुमच्या डोक्यात का पाणी झालेलं आहे का हो? का तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी ठरवलंय आज मला त्रास द्यायचा म्हणून? झालंय काय पण? अहो लाज वाटते का काही वर थोबड करून विचारायला झालंय काय म्हणून? अरे पण मी माझा हात धुतोय आणि फक्त नजर गेली तुझ्याकडे तर अहो, काय तुला फक्त पाहावं बी नाही काय का? होता का तुम्ही ते हात धुवून माझ्याकडे बघितलं? तुम्ही माझ्याकडे कसं काय बघितलं? तुम्हाला स्वप्न पडलं तर तुम्ही आले? आता मी काय डोळे झाकून बसू का मग दुकानामध्ये? तुम्ही शिट्टी मारल्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघितलं. हे बाई काही पण काय बोलती? मी शिट्टी मारली? कुणी मारली मला शिट्टी? अरे मला शिट्टी तरी मारता येते का? अहो काय खोटं बोलता. तुमच्या अंगात किती किडे आणि किती वळवळ करता ना मला चांगलं माहिती. आजच नाही ओळखत तुम्हाला. अहो नुसती बाई दिसली का तुमच्या अंगात येतं तुम्ही मला बघूनच शिट्टी मारली. काही नको बोलू, 4 गावातले लोक ऐकतील. 4 गावाच्या लोकांना कळायला पाहिजे हा माणूस किती खोडीचा आहे म्हणून. अरे पण मी मारलीच नाही तर कशाला माझ्या राळ घेती तू? शामराव खोटं बोल नका. मी ना ते सुरकेला सांगून दे का तुझा नवरा येता जाता बाहेर ना शिट्ट्या मारतो म्हणून. ए बाई चांगला सुरळीचा संसार चाललाय तर कशाला उगाच त्यात तेल टाकी तू? काय एवढी भीती वाटते तर मारायचीच नाही ना शिट्टी. अरे पण- तुम्ही शिट्टी मारली का? अगं नाहीच मारता येत मला. वाजते तरी का? किती नाटक करता काय खरं नाही या लोकांचं. आईला अवघड झा- आता बाई, बघितलं ना आता परत मारली ना तुम्ही शिट्टी. अगं नाही मला मारताच येत नाही. शामराव खरंच नाही मारली मी. चिन्ह दाता पाडायला लावून ना तर काय राहिलं बघा तुमच्या सुरकेला सांगतच असते. दात पडू शिट्ट्या वाजत्यान उलट मग परत. शामराव अगं नाही मी नाही मारली. असं वाटतं ना तुमचं लगेच नरड दाबून मग आता काही करावं काय तुम्हाला? मी नाही मारली हे सांगून ठेवतो. जाय तू. बघा तेच तुमच्याकडं. जायला सकाळ सकाळ मूड खराब केला बा. वैताग आलाय मला ते डोक्याला ताण. काय डोक्याला माय बी ताप झाला असता बाबा आता. म्हणजे काय ते सुगंधाताई भेटल्या त्या म्हणलं कोण शिट्ट्या मारते काय माहित. अहो आता तर इथून गेली. हा का? अहो मी आपल्या इथं हात धुत होतो आणि ती समोरून आली. मी पाहिलं तिच्याकडं. हा. मला म्हणे तू शिट्टी मारली. मी म्हणलं अहो मला शिट्टी वाजवताच येत नाही. ते म्हणले नाही तुम्ही शिट्टी मारली आणि तुमच्या बायकोला जाऊन सांगते तुम्ही बायकाला पाहून शिट्ट्या मारता म्हणून. आता हे काय घेण्या देण्याचा कुठं झाला का नाही? ए, यार, हळूच नीट- ना, ते झुरळवाणी तोंडाचं बघितलं का? शामरावचं दुकानाचा नाश करशील तू. भरूनच घ्यायला पाहिजे वाटतं. ए तर म्हणतो आपले पण तुम्ही दोघं तर शिट्ट्या नाही मारित ना? ए, झाल्या अरे नको ते उद्योग नको घरी जा राव. ठीक आहे. माझ्या बायकोला जाऊन सांगन राव घरी. मी तुम्हाला माहिती आहे राव शिट्टी ऊन नाही तर ते शिट्टी मारीन हा, तेवढा याला ऊ नाही करता येत. याला वाजता येत असणारी शिट्टी हो रान कटाळे. झालंय. 7 अंकाचा श्याम मीच दिसतो का रे तुम्हाला? अहो ती सुगंधा आम्ही शिट्टी नाही वाजली होय ठीक आहे. तुम्हाला बोलले का? हा, मग ए आमचं मग नाही. मला एक कळा ना, तोच शिट्टी नाही मारली, हिने नाही मारली, हिने नाही मारली, मग ते सुगंधाताईला शिट्टी मारतोय कोण? अहो गावात घेण्या देण्याचा ताप होतोय ना. ती बाई कोणाला बोलू राहिली मग वसकान तोंड अरे टाकून. तिच्या नवऱ्याला बिवऱ्याला जर सांगितलं तिने जर पोलीस स्टेशनला वगैरे सांगितलं ना, होय ना बाबा. तर तुम्हाला हे लावते ना. खरंय ना. आम्हाला काय आम्ही थोडी मारली एक शिट्टी. काम करा आता, तुम्ही तर मारित नाहीत ना, तुम्ही तर चोर नाहीत ना, मग तुम्ही शोध लावा ना नेमकं शिट्टी कोण मारता ती. तुम्हाला एवढं बी सांगावं लागतं का? आपल्यावर जर एखादं लांछन आलं तर ते कशामुळे आलं हेच बघायला पाहिजे ना. गावात कोण आहे ना आपल्याला शोध त्याचा काढा. शोध लावा जरा थोडं. सोपी आड्या ना डेपोटी. काय? आपण चौघ बी जाऊन अख्खं गाव होंडाळून काढू ना. कोण मारतंय बघू आपण. बघू डेपुटी आपण. शिट्टीचा आवाज आला का त्या दिशेला जायचं. मग बरं एक काम करतात, सुगंधाताईला बी कळू नका देऊ. नाही, नाही. त्यांना चढू द्या, आपण साईडला कुठेतरी थांबू आणि मग बघू कोण शिट्टी मारते. चालतंय. चला चला चला. चल. सुगंधा अय सुगंधा सुगंधा हे ठीक आहे बघ रे. बघ रे. आवाज दे तिला. वहिनी साठी लावेली घरी नाही का? नाही नाही एक काम कर, दरवाजा लावलाय म्हणलं सुगंधाताई कुठेतरी बाहेरच गेले आहेत. आता बरोबर पुढे येत गेलेत बघा, शोधा आणि त्यांच्या मागं थांबा आपू आणि मग अंदाज येईल ना आपल्याला कोण शिट्टी मारते ती. मागं थांबून कसा अंदाज येईन आपल्याला? माग म्हणजे साईडला थांबायचे रे, याला पाट्यावर लपून कुठेतरी थांबायचं. एक काम करा काय तुम्ही आहे ना असं चला. हा. मग सुगंध समोरून आली तर कोणतरी शिट्टी वाजीन ना. मग आम्ही धरू आहे की नाही? ठीक आहे. मला नाही जाल्याला चाललो आपण. नाही ते एक काम कर, तू चल मग बघू कोण शिट्टी मारते. हा, हा, चल. मला मारीन ती. नाही माहिती आम्ही आहेत ना माग, जाल्या आहे ना आम्ही धरतो म्हणजे बरं आहे भाऊ म्हणजे नाही नाही काय नाही होत. चल तू चल पुढे. मांजराच्या घरात हा, काय नाही, चल तूच बांध. चल चल. मी नाही. मी नाही मी धरली 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 शिट्टी धरली धरली धरली. हो की पारी होती पारी. रुपाताई
तुला काही डोकं बी काय का ग? बघितलं का आता तुम्ही पण काय करू शकला नाही. काय म्हणायचे मी वागीन आहे वागीन, फाडून खाईन सगळ्याला, बघ कशी बोलीन. काय केलं हो तुम्ही? अगं बाई तुला माहिती का म्हणजे लोकांना काय बडबड केली आणि ते गावातलेच लोक आहे. अरे पण चाललंय काय तुमचं? शिट्टी तू मारती ती आळ आमच्यावर घेते, आमचा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली ना. अहो, माझं माप काढलं त्यांनी माझं. रुपाताई तुम्हाला काय गावातल्या गडी माणसाला मार घालत होता काय? सुगंधाताईला चिठ्ठी मारलेली दाखव. सकाळी बाजारात गेलो, हा. बाजारात एका माणसाने आम्हाला बडबड केली. आम्हाला नाही, हिला बडबड केली. हा तेच तुम्ही नव्हताच जसं काय की. हा. मग मला नाही बडबड केली त्यांनी, तुलाच केली. हा हेच दाखवून द्यायचं हा, होतं हे मला. दाखवून द्यायचं होतं. त्या माणसाने बडबड केली पण मी त्याला काहीच बोलले नाही, कारण की मी नमतापणा घेतला. ह्यांनी त्या माणसाला चांगलं झोडून काढलं आणि घरी आलं तर मला म्हणतात, अगं रुपे गावापाशी वाघ बनती आणि तिथं गप बसली, बघ मी वाघीने, मी कशी बोलली, बघ माझ्यासमोर कोणी तोंड सुद्धा उचलत नाही. लय कौतुक. आणि हे माझा नवरा त्यांचं कौतुक करत होता. मला आताशी कळलं आपल्या गावात कुणीच वागीन नाही. हा. झाल्या सगळ्या घरची झाल्या पण तो घराने युनिकच आहे बरं का? खरंच आहे. बरं का? सगळ्यापेक्षा वेगळं डोकं चलत. म्हणजे एक पण ह्यो ताप देत त्या होता, आता रुपाताईला दाखवून द्यायचं होतं की यांचं काय नाही, हे नाही तर वागीन किंवा यांना हे बी काय करीत नाही हा असं. मग? आपण गडी माणसाने मार खाल्ला असताना तुमच्या याच्यात. मग ह्यांना कळलं पाहिजे ना की ह्यांनी मला किती नावं ठेवली. माझं काय आहे का नाही, माझी इज्जत गेली ना. त्याच्या पुढे लोकांनी तुला हाणलं बी ना तरी मी डोक्यात नसते. पागल कुणीकडे. हाय का? बघा करून सवरून त्याच गेल्या. यातून काय सिद्ध होतं की वेळ प्रसंग पाहून नम्रता घेतली पाहिजे. नम्रता घेतली बरोबर पाहिजे. तुमचं. आणि अजून एक सिद्ध आणि होतं, असं नाही. अजून एक सिद्ध होतं, आपण जे पाहतो ते नसतंच. हा. सगळ्यावर संशय खाल्ला सुगंधाताईनं, निघाला वेगळाच माणूस. हा? बरोबर ना. आणि पहिली गोष्ट भरली की बायाला बाया शिट्टी मारती. बाप रे. चला मग काय असतंयच, मग स्वतःच काहीतरी जपावं लागतं घेऊन जा. ना. हा. चालेल. नको बाबा. काय का रुपा, ए रुपा. काय हो अगं मी तुला घरचाच आवाज देते. आज सकाळ सकाळच माझ्या दाराला. अगं मी ना, तू नाश्त्याला काय केलं आज? आज अहो काहीच केलेलं नाही मी. काहीच नाही केलं? नाही का ग? अहो कधी तर नाश्ता असतो, आमच्या गरीबाला थोडीच रोज नाश्ता असतो. अगं मला नाश्ता करायचा होता, भूक पण लागली होती. म्हटलं आता मला एकटीसाठी करायचं जीवावर आलं. पण तुझ्याकडे चालेल मी आता कधीच बघ बरं, तुझ्याकडे नाश्ताच नाही केला. हा ना. अहो त्या दिवशी केलं की हो, तुम्हाला थालीपीठ खायचं होतं, मी थालीपीठ केलं नव्हतं का? अरे हा हा. बरोबर आहे. मी काय म्हणते ऐक ना, हा बोला ना. ती तुम्ही माझ्याकडनं घेतलेलं एवढ्या पैशाचं काय केलं ग? अहो माझ्या बहिणीचं मध्ये लग्न नव्हतं होय. त्या लग्नाचं मग तेव्हा मी शोकेश दिला होता तिला गिफ्ट. त्याचंच का? कर्ज झालंय हो. बरं तू व्याज नाही दिलं अजून? देते ना 2-3 दिवसात. कामाचे पैसे आले नाही तो अजून. अगं दे ना, आता किती दिवस थांबायचं सांग बरं. बरोबर आहे तुमचं, तुम्ही माझ्यासाठी थांबता पण 2-3 दिवस थांबा ना. नुसतं गोड बोलून 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 पटकटवायची कामं करतात. आता मी तुला एवढे पैसे दिले, मला त्याचं व्याज नको तुला वेळेवर द्यायला. मी मुद्दल मागितली का? मुद्दल राहू दे, फक्त मला व्याज दे. अहो व्याज देणारच आहे. 1-2 दिवस थांबा ना. 2 दिवसात मी स्वतःहून आणून देते. अशीच म्हणती तू मागच्या 3-4 दिवसापासून. नाही हो देते. कामाचे पैसे आले नाही तो, नाही तर मी दिलेच असते. मला तर काय ठेवू वाटतात का? तुम्ही असं येणार मागणार, मला तर चांगलं वाटतंय का? आले की मी आणून देते ना. बरं मला की नाही एक काम करते, जालू भाऊजींना सांग आणि लवकर पैसे आणून हा दे. आणून मी स्वतः आणून देते तुम्हाला. आणि तू खरंच नाश्त्याला काही केलं नाही का? नाही हो काहीच केलं नाही. वाटलंच तर मग कब्बर चहा घ्या. काही नको. झाल्या हा? घरी द्यायला टाइमपास जास्त तर नव्हता तुला आहे ना. घरी द्यायला तर असं वाटत निदावाच नाही, लवकर नीट. अरे लगेच बाटली टाकू आणि लगेच जाऊ. नको लय तळतळ करस. तू तर मालकाच्या वर मालक होतो हो. चल बरं बाटली चल लवकर. अरे भरले का बाटल्या बिटल्या? हा भरलं तर का? काय नाही जायचंय ना मला. कुठे आणि इकडे ते डाबा चल. थांबा जरा मला बोलायचं तुमच्याशी. काय हो मला 1,500 रुपये द्या ना. कशाला? अहो कशाला म्हणजे सुगंधताईचे पैसे द्यायचे, व्याज नाही का त्यांना द्यायचं? अरे आता दिलं तर व्याज त्याच. अहो 2 महिने झालं थटले. आत्ताच येऊन गेलेत त्या. लगेच 2 महिने झाले का? 2 महिने झालं त्यांना नादाला लावलंय मी. आणि 2-3 दिवस झालं फेऱ्या मारतात त्यांना. उगं 2-3 दिवस झालं मी खेळवायला लागले. आज देते, उद्या देते, परवा देते. हे बघ पारे, हं. मी काय पैसे घेतलेले नव्हते. तुलाच हवस होती व्याजाने पैसे घ्यायचे. अहो आपल्या लग्नासाठीच घेतले होते मी. कोणत्या? आपल्या लग्नासाठी? हा मग लग्न आपलं नव्हतं, ते तुझ्या बहिणीचं लग्न होतं, त्याच्यासाठी घेतले होते ते पैसे. अहो माझ्या बहिणीचं जरी लग्न होतं तरी करावंच लागतं. आणि आपल्या लेकरा बाळांसाठी ते नाही करणार का? हाय का तुला लेकर?
आहेत लेकर नाहीत ना? अरे तुला लय हवस आहे मोठेपणा करायची. काय गरज होती रे तुला ती ऋण काढून शिन करायची? गरज असते का ऋण काढून शिन करायची? हिला लय हवस दे घ्या. हिच्या बहिणीचं लग्न पुढारपणात लगेच म्हणली फ्रीज घ्यायचंय. तिला फ्रीज दिलं. फ्रीज नाही दिला, शोकेस दिलंय. हा तेच ते शोकेस दिलाय. काय गरज आहे का? हा काय दिलं रे तुला तिने लग्नात? एक बोळा. एवढं साडी दिली 200-300ची घालायला. काय ठेवली का तू इज्जत एवढं करून बी? अहो लग्नात तसंच असतंय, नाही एवढं मनावर घ्यायचं. कस काय मानावं नाही घ्यायचं? मग कस काय मानावं नाही घ्यायचं? अरे आपली जेवढी ऐपत आहे ना तेवढंच करायचं. आपली ऐपत आहे का एवढं मोठं? आपल्याकडे जर पैसे असते ना मग ठीक आहे बाबा, आपण दिवाण बिवान घ्यायला. पैसे नाहीत आपल्याकडे, काय गरज होती? बरं आता केलंय ते तर फेडावं लागल का नाही? ती तू तुझ्या पद्धतीने फेडगाड्या पारी, मला काय सांगू नको. अहो सुगंधाताई 2-3 दिवसाला यायला लागलेत. बरं येते ती येतात. आले की रुपा काय बनवलं ग नाश्त्याला? नुसतं बाईला खायचं पडलेलं असतंय. त्या दिवशी म्हणल्या मला थालीपीठच खायचंय, त्यांच्यासाठी थालीपीठ करून दिलं. हा परवा दिवशी म्हणल्या जरा तुपातला शिरा कर ग. नशीब त्यांना म्हणलं तूप संपलंय म्हणून. रोजचं बाईचं खाणं पिणं हितच आहे. मग व्याजाने पैसे दिलेत का? उपकार बिपकार केलेत का त्यांनी? मग उपकारच केलाय. तिला गरज नव्हती, तुला गरज होती. तू गेलतीस तिच्या पाया पडायला. ए यार तुमचे भांडणं ऐकायला आलो मी. चल ना तू भरणा बाटली. आता ये. तुम्हीच सांगा मला भाऊजी, पैसे घेतले म्हणून रोज त्यांच्या दाराला खायला प्यायला यायचं का? पटतं का ही सुगंधा वहिनीला? अय घ्या हा? तू एक काम कर, माझं आहे ना डोकं उठलंय घडी बरी ना, तू जा पटके सावरून ये आणि आवाज मार मला आल्यावर. येतो बाबा, आवर तुमचा मिठवात आहे. गोळी खातो मी आधी. आणि मला 1,500 रुपये द्या, नाही तर त्या सुगंधा ताई ना मला खाऊ पिऊ सुद्धा बंद करतेला. देताय ना 1,500 रुपये? माझ्याच ह्याने भेटणार नाहीत पारे. तू तू उद्योग बघ, ते काय करायचं ते बघ. असं पाहिजे करता हो तुम्ही, नेहमीच आहे बघा तुमचं हे. काय वहिनी बसले वय? बसले बाबा. काय रे? झाला नाश्ता पाणी? अरे मी काय आज नाश्ताच केला नाही बघ. जमून नाही केला असंच. तर काय? बरं मी काय म्हणतो, हा तुम्हाला असं जरी खायला भेटत नाही तर पाहुण्याने किराणाला पैसे दिले नाही? खायला भेटत नाही म्हणजे भिकारी भिकारी काय मी? मग तू असं कोण बोलतोय पण मला? आवडलं तर म्हणून राहिलेत. काय? त्या सुधांदा येते व्याजाच्या नावावर नाश्ता करून जाती. कोण म्हटलं तुला असं? तो म्हणलं म्हणजे ज्याला तुम्ही व्याज दिलं तेच म्हणले. येते व्याज बोलती आणि त्यात बाई चहा आणि तर बाई थालीपीठ देऊन आलं तर 2-3 दिवस आधी. म्हणजे तू ते जालू भाऊजी त्यांच्या घरचं म्हणतोय का? हा त्यांचंच घरचं. आणि तुला कसं काय माहिती? ऐकले तानाने. कोण म्हटलं? रुपा वहिनी जायला सांगत होती का सुगंधा वहिनी येतात, रोज येतात, व्याजाचे पैसे मागतात, मला नाश्ता तर चहा तर अर्धा तास इथं बसत्यात. त्यांना ते नाश्ता भेटत नाही. मी काय म्हणतोय, जर तुम्हाला इथं नाही भेटत तुमच्या दारात, तिथं काय लोता दारात जाता त्याला चव झाली तर दावाची. ए बस गपचूप. केव्हाची बडबड बडबड लावली ऐकून घेते तर. नसता भेटत ना, मी माझ्या गावरान तुपातला शिरा आणून देत जाईल. तच काय तो? तुलाच गरज आहे त्याची गावरान तुपातल्या शिऱ्याची. मला जर देताय मग तुम्ही असं रोज नाश्त्याला जाता, मला गावात चव जाईल ना. सुधांदा रोज लोता दारा नाश्त्याला आहे. ते काय बडबड नको रे, एक काम कर, काय त्या रुपीकडे जाय हा. आणि तिला म्हणा तुला लगेच सुगंधा वहिनीने बोलवलं. म्हणजे आलं तर अहो मी तर म्हणलो ना, ती बाई आहे ना इथलं ना डायरेक्ट ही गोटी ताडी नारड्यात. तुझी काढी माझी नाही काढाल रे का मी ती नड्यातली गोटी. आपण मा नाव सांगणार राव त्यांना. अरे नाही सांगत मी. होय जाय तिला म्हण लगेच बोलवलं म्हणा. होय जाय भाई. खुशाल ही रुपी तर सगळ्या गावात मी चव घाल राहिली. हिला लाज वाटायला पाहिजे काही. आपणच तिच्यावर उपकार करावं. पैसे मीच दिले हिला आणि बाई एखाद्या दिवशी नाश्त्याला जावं तर अरे तिच्या हाताला लई चव आहे म्हणून जात असते. आज डिग्याला म्हटली उद्या तर अख्ख्या गावात माहीत होऊन जाईल. सुगंधा वहिनी आता तुला कळण सुगंधा वहिनी कशी. वहिनी ते सुधांदा वहिनी अर्जंट बोलवलंय 5 मिनिटात तुम्हाला. आता लगेच हा थांबा एवढं झाडून येते. अर्जंट म्हणजे लवकर. बरं चला. काय हो सुगंधा ताई, लयच अर्जंट बोलवलं. अगं तुला सांगू का एक रुपा, माझ्या नवऱ्याचा फोन आला होता. त्यांना ना अर्जंट पैशांची गरज आहे 15,000ची. मला तू एक काम कर, पहिले पैसे आणून दे, काही कर लगे. अहो पण आता कुठनं आणून देऊ मी? अगं आता कुठनं म्हणजे हे बघ, तुला गरज होती मी तुला लगेच ऍडजस्ट करून दिले. आता त्यांना गरज आहे, मी त्यांना तुरी काय माझी कोंडी बिंडी करू नको बरं. ते मला लय बडबड करते. मी त्यांना जर मजा झाला मी तुला पैसे दिले तर.
अहो सुगंधताई मला व्याजाचे पैसे द्यायला नाहीत आणि तुम्हाला मुद्दल कुठनं आणून देऊ? तू त्या जालू भाऊजीला सांग आणि कसं 1-1.5 तासामध्ये ऍडजस्ट कर आणि मला पैसे आणून दे. मला लई गरज आहे, तुला सांगते. अहो कुठनं आणू मी? आणि 15,000 आहेत, कोण द्यायचं मला? ते बघ बाई तू काय करायचं ते. कारण आहे ना आता मला ना असं टेन्शन यायला लागलं. मी त्यांना काय सांगू आता माझ्याकडे पैसे नाही म्हणून. नको बाई. तुम्ही करा ना दुसरीकडनं कुठनं ऍड. अगं नाहीच होते, माझ्याकडे पैसेच नाही. मग मी कशाला लागलं, तू मला व्याज देऊ नको. 2 महिन्याचं बाकी आहे ना, तर 1 महिन्याचंच दे, ते पण नंतर दिलेच चालेल. 1 महिन्याचं देऊ नको. आता 5-6 महिने तुला वापरायला दिले का नाही मी पैसे. आता मला लागताय खरंच ₹1. तू ना काही ऍडजस्ट कर, मला आणून दे बरं. अहो आता 2 तासात कुठनं पैसे आणून देणार आहे मी? कसे ऍडजस्ट कर तू सांग जालू भाऊजीला. आता काय माहित डोकं बघा ना तेवढं एक नाही, दिवस नाही. तरी मुदत द्या. अगं नाहीच येऊ शकत. बरं ठीक आहे, हा. करते मी काहीतरी. हो काय आली का? हा आता सुगंधताईने मला अर्जंट बोलवून घेतलं होतं. कशाला? त्या मला म्हणत होत्या की आत्ताच्या आता 15,000 रुपये दे म्हणून. हा होय, आणखीन काय म्हणली? मला म्हणल्या की आत्ताच्या आता पैसे दे, माझ्या नवऱ्याला माहिती नाही तुला पैसे दिलेत म्हणून. हा होय. त्यांना म्हणलं अहो, माझ्याकडे मुद्दल द्यायला पैसे काय, ते व्याज द्यायला पैसे नाही, मुद्दल कुठं आणणार आहे मी? हा त्यांना म्हणलं एखादं 2 दिवस थांबा ना. ऐकायलाच तयार नाहीत. ऐका नाच. माझ्या नवऱ्याला अर्जंट पैसे लागतात आणि मला आत्ताच्या आत्ताच आणून दे, मला काय माहितीच नाही. आणि माझ्या नवऱ्याला जर कळलं तुला पैसे दिले तर आमच्या दोघांची भांडणं लागतात. मग इकडं कशाला आलीस तू? अहो बघा ना, ऐकायलाच तयार नाही ते. इकडं कशाला आली म्हणजे? मग तुम्हाला पैसे मागाय आले मी, 15,000 रुपये मला द्या. देऊन टाक ना मग तू पैसे. कुठून देऊन टाकू? कुठून म्हणजे? तू देऊन टाकन. कसले हो तुम्ही? हा पैशाची गरज होती तेव्हा मी पैसे घेऊन आले आणि आता द्यायच्या टायमिंगला लगे म्हणताय होय तुझी ती दे म्हणून. काय गरज होती पैशाची? आपल्याला काय गरज होती? प्रपंचासाठी आणले का आपल्या? तुझ्या बहिणीच्या आयरासाठी आणली होती. ती तो घेतली होती, तो तुझ्या पद्धतीने द्यायची. अहो मी तुम्हाला कामाचे थोडे थोडे करून नाहीतर 1 कट्टा आले तर 1 कट्टा मी तुम्हाला स्वतःला 15,000 रुपये देते. पण तुमच्या मी पाया पडते, मला कुठनं तरी 15,000 रुपये आणून द्या हो. नाही तर सुगंधताईचा ना माझ्यावर विश्वास उडेल हो. उडदी विश्वास. माझ्याकडे काय पैसे नाहीत. तू तुझ्या पद्धतीने काम कर आणि तिचे पैसे मिटून टाक. अहो कुठनं देऊ मी? मला कोण 15,000 रुपये देणार आहे? माझं तोंड आहे का चांगलं कुणाला पैसे मागायचं? मग मी मागू काय लोकांना पैसे आता? आणि त्या सुगंधताईला मी काय तोंडाने उत्तर देऊ? काय द्यायचंय ते सांग बाबा. द्या न तेवढं, कुठनं बी आणावं, काय पण करा, तुम्हाला कुणी ना कुणीतरी देईन. मी कोणाच्या दाराला जाऊ मागायला? एका बायकडनं घेते, ते बाय पण आता मला पक्क सळू का पळू लावलंय नुसतं. बर जा बघू संध्याकाळच्या ते ठेकेदार बघत येत माझ्याकडे, करू दे मला काम. ठेकेदारालाच म्हणा ना 15,000 रुपये उचल दे म्हणून. वाटलंच तर मी तुम्हाला गोणा उचलायला परत येईल ना. डोक्या बिक्यावर पडली का काय पारे? 2 दिवस नाही भरले तर ते उचल द्यायचे तो आपल्याला. मग चला कोणाकडनं तर घेऊन द्या मला. चल अरे काम करू दे, दिवस भरू दे. आजचं पेमेंट भेटन का? तेवढं कोणाकडनं तर पैशाचं ऍडजस्ट करा. तसं मी काहीतरी करते. मी बी फोन बिन लावून बघते कोणी देतोय का. तुझ्या त्या बहिणीलाच फोन लाव ना, मला पैसे घे कोणाकडनं तरी, मी वाट बघते तुमची. लागले लगे गोड बोला. अरे ही बरी हे. अरे काय जालबा? काय नाही, काम करता करता आलोय तुमच्याकडे. कुठं काम चालू आहे सध्या? ते नाही का आपलं ना पाठ. हा नळी फुटलेली हा. करून घे बरं का ते. मग चांगलं करते, लिकीज काढून टाक. तिथं कायम पाणी तुंबत आहे आणि ते जाते श्यामेच्या दारात पाणी. ते किरकिर करते आपल्या नावानी. हा ना, ती दुसऱ्याच्या आळ्यात त्याच्यामुळे ती करीत असते. बस काय म्हणतो, काय काम करून सोडून का मला? महत्वाचं काम आहे डेपुटी. काय चला मग बसून बोलू. काय म्हणतो? काहीच नाही डेपुटी, मावले मोठं संकट पडलं. संकट काय, साप निघला काय नळीत काम करतात तिथं? साप नाही, मग? मी अडचणीत सापडलोय. काय अडचणी सापडला? तुम्हाला माहित नाही का आता माहिती काय असायची अडचण? काय अडचण आहे तुझी? अहो काय नाही, पारीने ना हा याजणी पैसे काढले होते सुगंधाकून. बर. आता तुम्ही सांगा, आपल्याकडे पैसे ऐपत असली तरच लागणार तयार द्यावा का नाही? तिच्या चुलत बहिणीचं लग्न होतं, हिला लय मोठं पण दिवाण घेतलं. 15,000 रुपये सुगंधाकून याजणी काढली. सुगंधाने लावला ना आमच्या मागं तागादा. हा का? माई ऐपत नाही बरं का सध्या पैसे द्यायचे कोणालाच. काय हो डेपोटी, सांगायच्या आधीच तुम्ही लगेच नाही म्हणायला खरं सांगितलेलं बरं. आता तुझ्या परत त्या वळणावर येणार म्हणून म्हणलं ते वळण आधीच थांबाव. नाही हो काय झालं मग? डेपुटी, मी लय आशेने देऊन टाका आलो. ना सुगंधाचे पैसे. अहो, तुम्ही सांगा आता बघू अचानक आली सुगंधा. हा
ती म्हणले मला बाकी माहित नाही भाऊ, पारे माझे नाही याच्याने पैसे नेलेले ते सगळे देऊन टाक. हा का आता कुठून आणायचे आम्ही गरीबांनी पैसे? अरे मग आता तू मला कायला सांगतोय तुम्ही नवरा बायको बघायचं, तुम्ही दोघांनी पैसे घेतले, माझ्याकडे कायला आला? आम्ही नवरा बायकोला बघायला काय बघायचं आता? तिचं तोंड बघू त्या पारीचं काळ, तिने घेतलेच पैसे, आता मला पैसे बघावं लागतील ना. गावात इज्जत जाईन का नाही? तुम्हाला माहिती सुगंधा कशी जाईन, श्याम्या पैसे थोडी चुगली आम्ही सगळीकडे करून टाकीन. एक काम कर ना, ज्याच्याकडे चुगली लावते ना त्याच्याकडूनच पैसे घे ना. श्याम आहे तो दोस्त हे बरं का, दोन्ही काम होते. चुगली त्यालाच लावली जाईल, त्याच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि चुगली तिथंच मिटवायची. आले का तिथं लाल गाजरे कधी पैसे देईन? तुम्हाला माहिती ना, लाल गाजर रुपया तरी खर्च करतो कुणाला. मग झाल्या ह्या आधी आपल्याला समजायला पाहिजे, तुमची ऐपत नव्हती तर तुम्ही घेतलं कशाला पैसे? हो हे तर सांगत होतो पारीला. आता आता असं वाटत आहे ना तिचं नड दाबवून लगेच तू आहे ना तू कार्यक्रम तू आहे ना, करावा. तो डोका हाणायला पाहिजे. त्यावेळेस तू बी नटून थटून गेला असेल ना बायको बरोबर, मोठ्या रुबाबात नाव नेलं असन ते, रुपा जालिंदर काय नाव असन तुमचं, अहो. त्याच्यात त्यानुसार आहेर मोठ्या ह्याच्यात मिरवला असन तुम्ही. हो बाबू काय पुकारीला तिच्या मामाने आयर. पुकारेला ना, मग आता मामा आला का याच द्यायला? काय असं मामा याच द्यायला आलाय, ढोकून सुद्धा बघा ना, इथं कष्ट करून पैसे द्यावा लागत ती. आता आता एक काम कर, सुगंधाकडे जाय, सुगंधाला म्हणा मी हळूहळू करून पैसे देईन म्हणा, त्याला पर्याय नाही. तिथं ऐका ना, काय? तिथं घोड्यावर बसली लगाम सोडी नाही आता. लगाम सोडीनं म्हणजे लोकांचं तसंच आहे, सावकार लोकांचं ते घाईला आले का घाईलाच आले तर त्याच्यामुळं आपल्याला कळायला पाहिजे आपण किती घ्यायचे, आपली फेडायची ताकद किती आहे, किती द्यायची. मी सांगत होतो पारीला घेऊ नको पैसे. हे झाल्या मी सगळ्या तुमच्या ह्याच्यात मदत करतो, पण सध्या माझीच अडचण अशी आहे, मी सगळे पैसे गुंतलेले, 1 रुपया नाही माझ्याकडे. मी तेच सांगत होतो पारीला, माझ्याकडे बी रुपया नाही, लोकांपुढे मला काय हात पसरायला नको लावू. ती गेली पदर पसरीला, सुगंधा पैसे आली याचानी घेऊन, घुसणे आणायचे तर. तुम्ही पदर यात्याने भरून घेऊन आले ना आधी, त्याच्यामुळे पदर पसरायची बारी आली. एक काम कर, ते तेवढं काम करून घे, आणि आता माझ्याकडे पैसे नाही, त्या सुगंधाला काय सांगायचं ते सांगा. देणार राव डेपुटी, असं नका करू, मी लय आशेने आलोय तुमच्याकडे, थोडे फार तरी करा काहीतरी. झालं भाऊ, माझ्या दारात तुला पैसे झाड दिसते का? गदा गदा हरेलन दिले तुला पैसे. झाड नाही तुमच्याकडे, पण तुमच्याकडे येते माल तेल चालू असते तुमचा. तुला सांगू काय, दिसायला भपका असतो फक्त, हे राजकारणी लोकांचं काय नसतं. तुला वाटतं पांढरे कपडे घातले म्हणजे पैसा आहे, मी बी लय गरीब आहे, दाखवावं लागत. काय दाखवा लागत? आता तुला सांगतो, मी फाटोवर जायचं तर मला पेट्रोलला पैसे नव्हते, तिच्याकडून 100 रुपये उसने घेतले आणि निघलोय. हे खरंच. चेष्टा करता राव. अरे आता काय सांग, मी काय जास्त करू, बायको सांगू लोकांना की 100 रुपये उसने घेतले. आणि आता नाशिक कांदे इकलेले पट्टे कुठे गेले? भाऊ नाशिक कांदे इकलेल्या पट्ट्या आहेत ना, गव्हाच केल्या. मला सांग, काही ना काही करावं लागत. मागं जमीन घेतली होती, तिचे पैसे भेटून टाकले. एवढी 16-17 एकर जमीन घेतली डेपुटी, पैसे नाही म्हणता. 16-17 एकर नाही घेतली, 1 एकर घेतली. आता 16-17 एकर जमीन झाली माई. हा ना, इतका नको मला झाडावर चढू, मला कळत. आणि तू किती झाडावर चढ ना, मी झाडावरून खाली पडणार नाही, कारण की माझ्याकडे पैसाच नाही. तुम्ही झाडावरून खाली पडणार नाही, हे जे आले काय तुमच्या दारातून उठणार. हा, उठणार नाही पैसे घेतले. कोणाचे? मला पैसे लागतील. मी तुमच्या कामात काय, मला आहे ना, मी म्हणा ते काम करीन, पण मी तुमचे पैसे फेडेन. मला काय माझे ते तो काय ऋण आहे का मायावर? का तू काय मी उसने घेतलेत? तू पटक्यास उठवतो का पोलिसाला फोन करू मी? करा पोलिसाला फोन, करा पोलिसाला फोन. मला पैसे लागायचे, मला बाकी माहित नाही. मी इथं बसेन मग दारात, पोलीस यायच्या आधी मग दाराला लटकन. हा का बरं बस, तू संध्याकाळी बरोबर बसला तरी पैसा नाही, बायको घरी नाही, ती आता रानात गेली, मी बी तिकडे चालू, तू काय घरातला काय चोरून येणार मला? बाई साहेब कोण घेतो हा, ती येतच नाही, त्या रानात गेली ती. चल जाऊ का? कवर बस. द्या बरं का, मी उठणार नाही मग. हा बस, कवर बस, मी इथंच बसेन मग. हा बस 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 बस. पैसे नाही दिले तरी मी इथंच बसणार आहे. मला काय करायचंय, कुणी येऊ, हा पोलिसाला फोन करू नाही तर काही करू. मालकीन बाई नाही घरी. झुराळ कुठं गेलं काय नाही, ताण लागली बोलू परनाड्याचं पाणी आटायला लागले माझं. एवढं बोलायचं काय हो डेपुटी? जातो का टोली खातो? कोण? तू जातो का टोली खातो? रिनमा आहे का? उठ उठ उठ, मेनूच सांगितलं तुला. तुम्ही व्याजाने पैसे घालून लग्न करा मग. जा उठ, पळ पटकन. 2,000 दे. जातो का? नाही तेल लावलेलं दांडा आहे ना, मी आज तेल लावले दांडा बी माझ्याकडे. पळ. तेल लावून ठेवतात का दांड्याला? काय झालं रे? थांबा, मला नका आणू. काय लय महत्वाचं काय मी काय बोल. तुम्ही तेल लावून ठेवलेला दांडा आहे ना, ती तरी मला द्या, मी ती पारी तरी चाली तो. पारवर चालायचे चाली तू बिनलाज आहे. काय करते सुगंधा, बसली काय?
तुम्ही बसलो काही करू पैसे आणले का द्या बरं इकडे चला. आणलीत. द्याव तेवढं पैसे. काय ही 2 महिन्याची मुद्दल काय ती व्याज. ए बाई ही कोणती 2 महिन्यात झालं आणि ते मला पूर्ण पैसे सांगितलं मी 15,000 तुम्हाला. सुगंधा आता नाही तर आमच्याकडे पैसे तू अचानक हे बघा जालू भाऊजी मला ते काहीच सांगू नका. मला काही ऐकायचं पण नाही. मी तुला पहिलेच सांगितलं मला माझे पूर्ण पैसे पाहिजे. या रुपीला अक्कल नव्हती ना. 15,000 रुपये घेतले लोकांना मोठीपणा दाखवायला गेली. शोकेश घेतलं मी माझ्या चुलत बहिणीला. तू तर काही आला बोलूच आता. नको कारण तुम्ही मला आहे ना पूर्ण पैसे पाहिजे. मी येऊन नुसतं व्याज घेणार नाही. तुम्ही आमची परत चव घालायला मोकळे व्हाल. कोण? हा अरे सुगंधा एवढं नको नाराज होऊ. एवढे व्याज घे तू हळूहळू पैसे ना आम्ही काम करून तू देऊन टाकी. सुगंधताई म्हणजे कधी देऊन टाकाल गावात सगळी माझी इज्जत घालवल्यावर. कोण आता असं रस्त्यावर आणले आमची बी इज्जत अहो, जाणार नाही का? काय इज्जत जाणार आहे तुमची. मी तुमची इथं खायला येते ना. काय म्हंटले तुम्ही गावातल्या लोकांना होय? म्हणे व्याज मागायला येते आणि नाश्ता करून जाती. चहा प्यायला येते 17 वेळेस. माझ्या इथं काय खायला भेटत नाही काय? अगं मी प्रेमाने तुमच्या इथं येते का ग चक्कर मारता मारता तुझ्या हाताला चांगली चव आहे म्हणून तुझ्या इथे नाश्त्याला येते आणि गावांना असं सांगती वय. असं कोण म्हणलं? कोण म्हणलं हो तुम्हाला? कोण म्हणलं मला? फक्त नाव सांगा त्याचा मुडदाच बसवते. कशाला बोलायला लावती रुपये. हा जाऊ दे सुगंधा एवढे गरम नको. या बायाचं लय तोंड फाटकळी साधा का तर मला पैसे द्या आणून बाकीचं मला माहित नाही. नका ना असं येड्यावण करू. 8 दिवस द्याव. 15,000 आहे हो 15 रुपये नाही तो. आता घ्या ना फक्त व्याज थोडे थोडे आणलंय ना करून 2 आम्ही महिन्याचे. देऊन टाकू ते हा पैसे. थोडे धर. थोडे देतो. तेवढं रुपीवर उपकार करा. हाय रुपीचं तोंड आता असं घ्या माफ करून. गावातली तुमची चांगली मैत्रीण आहे ना मी. आता तुम्हाला मैत्रीण म्हणायच्या लायकीचीच राहिलेली नाही. तुला खरंच सांगते. आणि मला आहे ना व्याज नकोय. जालू भाऊजी मला फक्त माझ्या मुद्द्याला आणून द्या आणि परत कानाला खडा. मी काय कुणाला पार मेल्यागत पैसे देत नसते. ते व्याजाने आणि ही 17 वेळेस म्हटली बरं मला व्याजन द्या व्याजन द्या. मी तर तसे बी देत नव्हते उसने कारण मला माहिती तुमचे व्यवहार कसे आहेत. सुगंधा हे बघ तो पैसे दिले आमचे तू लय उपकार आहेत आमच्यावर. आम्हाला गरज होती. तू काय आम्हाला घरी येऊन थोडे दिलेत व्याजाने पैसे. आपल्याला गरज होती म्हणून घेतलेत. जाऊ जाऊ दे द्या माफ कर. जा. द्या ना, तेवढं हे व्याज तरी मला द्या. व्याज नकोच आहे. मला पूर्ण मुद्दल आणून द्या. 2 दिवसांनी द्या पण पूर्ण मुद्दल द्या. ते व्याज बीज काही देऊ नका मला. अरे एवढे तर ठेव. मुद्दल काय नाही एवढी ठेव. मी स्वतः तोंडाने तुम्हाला म्हणले होते की व्याज देते म्हणून. घ्या व्याज घ्या. मला एक खटी 15,000 दे. माझे एवढे खर्च होऊन जातील जवळ. आता कळलं ना पारे जेवढं आपला पांघरून ना तेवढेच हातपाय पसरायचे कधी. तुला अक्कल नाहीये. जा घरी जाऊन भांडा. भांडत नाही. ऐक सुगंधा तू आहे ना 1 महिन्यात सगळे पैसे देऊन हा, टाके तू. महिनाभर फक्त टाइम ना. जा. लय उपकार झालं हो तुमचं. ती देऊन टाक ना पैसे. वर थोबाड घेऊन कुठं चालली? अहो ते 1500 घेऊन काय करू मी. तेवढेच मिटता काही नाही ते मी तुम्ही गावभर सांगत फिराल. 1500 देऊन आलो तिला. जावा नाही 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 तू जाय बरं. तू जा इथून जा. उठ. जावा तुम्ही बी.